आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। मुंबईच्या दादर टीटी परिसरातील मॅनहोल तब्बल तासभर उघडा होता। दादर खोदादार परिसरातील मॅनहोलची संरक्षक जाळी चोरण्याचा प्रयत्न झाला, मात्र चोरी अयशस्वी झाल्यामुळे मॅनहोल उघडा ठेवून चोरटा पसार झाला। स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनीही या मॅनहोलबाबत एक्सपोस्ट केली। मॅनहोल उघडा असल्याची माहिती मिळताच महापालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि संरक्षक जाळी लावून मॅनहोल बंद केला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा एक उघडं मॅनहोल दिसून आलं आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। पण अशी माहिती देण्यात आलेली आहे स्थानिक नगरसेवकांकडून की या मॅनहोलचं झाकण जे ते चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता। मी सध्या दादरच्या खोदादार सर्कल परिसरात आणि अगदी मुख्य रस्त्यावर असलेलं मॅनहोल जे ते उघडं आढळून आलं होतं। यानंतर स्थानिक नगरसेवक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ट्विट मार्फत अशी माहिती दिली की हे मॅनहोल जे ते चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। मॅनहोल आणि त्याच्या आतमध्ये असलेली जाळी चोरी करण्याचा प्रयत्न काही चोरट्यांकडून झाला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला। तब्बल 1 तासाहून अधिकचा वेळ हे मॅनहोल जे ते उघडं होतं। खरं तर खोदादार सर्कलचा हा मुख्य रस्ता आहे दादर टीटीचा, जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक बसेस मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते, प्रवासी या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात। आणि आता महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून हे मॅनहोल जे ते बसवण्याचं काम जे ते करण्यात आलेलं आहे। ही सगळी माहिती जी ती स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी जी ती पालिकेला देण्यात दिलेली आहे। आणि यात त्यांनी असं म्हटलंय, ज्यावेळेस त्यांनी ट्विट केलं की हे मॅनहोल जे ते चोरी करण्याचा प्रयत्न काही चोरट्यांकडून झाला, पण हा प्रयत्न जो आहे तो अयशस्वी झालेला आहे। पण पुन्हा एकदा रस्त्यावर उघडं मॅनहोल असल्याने जो आहे तो सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला होता। कारण की बस स्टॉप आहे, बस स्टॉपवर उतरणारे अनेक प्रवासी आहेत आणि त्याच्यानंतर जे ही सगळी घटना घडली आणि त्यानंतर आता हे झाकण पुन्हा एकदा बसवण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।